₹15 फी आणि एका महान गायिकेचा मोठेपणा. पंडित जसराज यांच्या आयुष्यातील ती हृदयस्पर्शी गोष्ट. 1957 सालची ती उदास संध्याकाळ. मुंबईतल्या एका छोट्याशा खोलीत तानपुऱ्याचा मंद सूर आणि औषधांचा उग्रवास एकमेकांमध्ये मिसळत होते. 26 वर्षांचा एक तरुण आपल्या आईच्या शेजारी उशाशी बसून काळजीत होता. आईला लिव्हर कॅन्सर झाला होता आणि प्रत्येक वेळच्या उपचारासाठी खिशात ₹15 असणं हे त्या काळात एखाद्या मोठ्या युद्धापेक्षा कमी नव्हतं. तो तरुण म्हणजे दुसरे तिसरे कोणीही नसून भारतीय शास्त्रीय संगीताचा पुढे जाऊन सूर्य बनलेले पंडित जसराज होते. आपण जेव्हा आशा भोसले यांच्या जाण्याने 12 एप्रिल 2026 संपूर्ण संगीत विश्व हळहळताना पाहतो, तेव्हा त्यांच्याच काळातील एका दुसऱ्या महान गायिकेची, गीता दत्त यांची ही आठवण मनाला चटका लावून जाते. ही गोष्ट अशा काळातली आहे जेव्हा पंडित जसराज स्वतःला एक शास्त्रीय गायक म्हणून सिद्ध करण्यासाठी धडपडत होते. गोष्ट अशी आहे की पंडितजींचे वडील पंडित मोतीरामजींचे निधन झालं. तेव्हा पंडितजी अवघे 4 वर्षांचे होते. त्यामुळे त्यांच्या आई कृष्णाबाई त्यांच्यासाठी सर्वस्व होत्या. 1957 मध्ये जेव्हा आईला कॅन्सर झाला तेव्हा त्यांच्या उपचारासाठी एका डॉक्टरला बोलवण्यात आलं. हे डॉक्टर सकाळी आणि संध्याकाळी आईला इंजेक्शन द्यायला यायचे. त्या एका इंजेक्शनची आणि डॉक्टरच्या व्हिजिटची फी ₹15 व्हायची. आज आपल्याला ₹15 ही रक्कम खूप छोटी वाटेल, पण 1957 मध्ये ₹15 म्हणजे खूप मोठी रक्कम होती. पंडितजी त्यावेळी काही विद्यार्थ्यांना संगीत शिकवायचे आणि कधीतरी ऑल इंडिया रेडिओवर त्यांना त्यांच्या रेकॉर्डिंगचे थोडे पैसे मिळायचे. कसं बसं करून ते रोजचे ₹15 जमवायचे. डॉक्टर घरी आले की पंडितजी त्यांना आदराने दरवाजात सोडायला जायचे, अगदी आपण जुन्या सिनेमात पाहतो तसंच. पण एके दिवशी एक वेगळी घटना घडली. पंडितजींनी डॉक्टरांना सांगितलं, डॉक्टर साहेब उद्या मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडायला येऊ शकणार नाही, कारण माझी ऑल इंडिया रेडिओवर एक महत्त्वाची रेकॉर्डिंग आहे. डॉक्टर म्हणाले, काही हरकत नाही, मी माझा जाईन. दुसऱ्या दिवशी जेव्हा डॉक्टर पुन्हा आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आणि आनंद होता. पंडितजींना थोडं नवलच वाटलं. त्यांनी विचारलं, काय झालं डॉक्टर साहेब, आज तुम्ही खुश दिसताय? डॉक्टरांनी जे उत्तर दिलं ते ऐकून पंडितजीच्या डोळ्यात पाणी आलं. डॉक्टर म्हणाले, काल मी माझ्या भाचीच्या घरी गेलो होतो. तिथे रेडिओवर तुमचं गाणं ऐकलं. मला ते खूपच आवडलं आणि माझ्या भाचीला ते प्रचंड भावलं. जेव्हा मी तिला सांगितलं की मी याच मुलाच्या आईवर उपचार करतोय तेव्हा तिने मला एक मुलाचा सल्ला दिला. पण तुम्हाला माहिती आहे का, या डॉक्टरच्या स्वभावात अचानक हा बदल का झाला होता? त्यांच्या भाचीने त्यांना समजावून सांगितलं होतं की मामा, हे शास्त्रीय कलाकार खूप मेहनत करतात, पण त्यांची कमाई कमर्शियल गायकांच्या तुलनेत खूप कमी असते. हा मुलगा इतकं सुंदर गातोय, त्याच्याकडून तुम्ही इतकी फी घेऊ नका. डॉक्टर पुढे म्हणाले, आजपासून मी तुमच्याकडून ₹15 नाही तर फक्त ₹2 फी घेणार आहे. पंडितजी भारावून गेले. त्यांनी विचारलं, तुमच्या त्या भाचीचं नाव काय आहे, जिच्यामुळे तुम्ही एवढा मोठा निर्णय घेतलाय? डॉक्टरांनी हसून उत्तर दिलं, तिचं नाव आहे गीता दत्त. मंडळी, कल्पना करा, त्या काळातील सुपरस्टार गायिका जिच्या नावाचा बॉलिवूडमध्ये दबदबा होता, ती एका शास्त्रीय गायकाच्या संघर्षाची जाणीव ठेवून आपल्या मामांना फी कमी करायला सांगते. गीता दत्त यांच्या त्या शब्दाने पंडित जसराज यांच्या कठीण काळात त्यांना खूप आधार मिळाला होता. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकारासाठी दाखवलेली ही संवेदनशीलता आजच्या काळात कुठेतरी हरवत चालली आहे का? आज जेव्हा आपल्या मोठ्या गायकांच्या आठवणी आपण काढतो तेव्हा गीता दत्त यांचा हा दिलदारपणा पंडित जसराज यांच्या यशाच्या पायातील एक महत्त्वाची वीट ठरला होता, हे विसरून नाही चालणार. आपल्या कलेचा आदर राखण्यासाठी समोरच्याच्या संघर्षाची जाणीव असणं हेच एका खऱ्या कलाकाराचं लक्षण असतं, नाही का? मंडळी, ही हृदयस्पर्शी आणि सत्यकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.